मित्रांनो आता अशा प्रकारे मी खाद देऊन राहिलो. दादीला म्हणलं थोडं थांबून जा, तर मी देतो म्हणलं थोडंसं त्या वाटणीचं. एक पट्टी समाप्त झाली तर आम्ही दुसरा पट्टी मध्ये लागलो आहे. अशा प्रकारे खाद दिल्या जाते. तर मी आता रस्त्याने लावलं, ह्या पाण्यातून पाणी चाललो आम्ही. तर दादीला वावरात नेल्याशिवाय आपल्याला गमत नाही, तर तिले बी गमत नाही म्हणते माल पाल्याशिवाय. माल म्हणजे थोवाला खाद घेऊन जा लागते. तुम्ही बघू शकता असं खाद देऊन मंदामंदी ठेवा लागते. जसं याचं संपलं की आपल्याला त्याला खाद त्याच्या वट्या म्हणतात. तिचा चेहरा ग्लो करत होता. तर आता गरमीनं बघू शकता तर पूर्ण काळा काळा आला. तर बघू शकता काळा काळा आता चेहरा लपून राहिली ते. तर बघ. नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आजपासून आपले रेग्युलर ब्लॉग राहणार, ते बी शेतातले, आणि पुरा राडा करून टाकायचा आपल्या शेतामध्ये. आणि आज आपल्या शेतामध्ये आहे खाद देणं. तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही नवीन असाल, खाद कसा देते पराठीला ते तुम्हाला माहित नाही, तर मी आज तुम्हाला दाखवतो. आणि एन्जॉय करा तुम्ही. खूप माहोल. आपले मजूर कोणते होते तुम्हाला माहित आहे का? आपली तन्नूबाई आणि दादी, दादाजी, मी, आई, बाबा सगळा फुल माहोल करणारा. आम्हाला मजूर भेटत नाही तर आम्हाला घरीच खाद द्यायची आहे. तर चला मग जाऊ आपल्या शेतावर. आणि आपली आजपासून रेग्युलर ब्लॉग राहील आणि फुल राडा करायचा आपल्याला या ब्लॉग मध्ये. तर चला मग आपल्या शेतावर. आता आमचा प्लॅन बदलला, कारण की दादाजीचे पाय वगैरे दुखते म्हणून दादाजीले घरीच बसवता. तर दादी, मी, तन्नू आणि चाललो. तर बाबा आणि आई पहिलेच गेले. तर आपला किटू बघू शकता. किटू इकडे येऊन राहिला आणि बसला तो. आपला ह्या किटू दुसरा नंबर, ह्या पहिल्या नंबरचा किटू. तर आता आम्ही चाललो आपल्या गाडीकडे. तर चला, आणि गाडीनं जायचं आपल्याला. दादीले चाललं नाही होतं म्हणून गाडीने न्यायला लागतं तिला, डुबू डुबुडू. तर चला मग आपल्या शेतामध्ये पुरा माहोल होणार आहे. तर चला कारण आता आपल्या गाडीकडे चाललो. तर आपला किटू पाय देत आहे असं करते बुबडू. तर आपल्या गाडीकडे जाऊ. आणि मौसम असा दिसून राहिला, बघू शकता मौसम असा दिसत आहे. पाणी आला बिना धिंगाणा आमचा खाद देता. तर तुम्हाला दाखवतो. धिंगाणा बी झाला नाही पाहिजे. तर एंडिंग पर्यंत ब्लॉग बघा आणि फुल राडा होणार आहे. तर आपली मॉडेल तयार झालेली आहे. गाडीवर बसायचं आहे आता, न जायचं आहे आम्हाला. तर चला मग. मित्रांनो आता आम्ही शेतापाशी आलो. तर आपलं गाडी ठेवली पार्किंग. आणि रस्ता बघू शकता कसा आहे. तर अशा रस्त्याने आम्हाला जायचं आहे आपल्या शेतामध्ये. पुरा इंटरनॅशनल रोडहून आहे. तर मी चाललो, दादी वगैरे गेली. तरी ह्या काही नाही, पण याच्यापेक्षा अजून समोर हार्ड रेस रस्ता आहे समोर. तर चला मी तुम्हाला दाखवतो. आणि पुरा माहोल राडा होणार आहे. तर चला. अशा चिखलातून जायचं आहे आम्हाला. तर मी जाऊ शकतो, पण आपली म्हातारी दादी आहे. तर तिचा आपल्याला हे करायला लागते, क्यू करायला लागते, तर म्हणून थांबा लागते. तर आपण जाऊ शकतो अशा रस्त्यानं, पण तिला हात पकडून काढायला लागेल आपल्याला. तर आपली तन्नूबाई चप्पल वगैरे काढायची. होय राजे, फसशीन तर अजून बोंबलशीन ना. आय भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ. तर आपली दादी येऊन राहिली छत्री घेऊन. तर मौसम असा ऊन आहे आणि भिंगुट्या फिरल्यानं आमच्या गावठी भाषेमध्ये म्हणते पाणी येते म्हणते. तर अबाडे तसंच ऊन आहे, पाणी याची शक्यता जास्त आहे इकडं. आम्ही ह्या नाल्यातून चाललो आपल्या शेतामध्ये. अशा बघू शकता आपली दादी बोटे खुसून येऊन राहिली इकडं. बराबर येजो, पडून जाशील. तर मी तिला घेऊन घेतो, मग तुम्हाला दाखवतो. तर मी आता रस्त्याने लावलं, ह्या पाण्यातून पाणी चाललो आम्ही. तर दादीला वावरात नेल्याशिवाय आपल्याला गमत नाही, तर तिले बी गमत नाही म्हणते माल पाल्याशिवाय. तुम्हें शर्म है कुछ? माल म्हणजे थोवाला माल नाही रे, आपल्या शेतातला माल. जशी पराठी झाली, सोयाबीन झालं, ते त्याला माल म्हणते आम्ही. तर तुम्ही म्हटलं भलताच माल म्हणून घेसाल का? ते आता पाय वगैरे धुवून राहिली. तर आम्ही एवढा रस्ता पार केला. तिकडं हाड आहे, त्याच्यापेक्षा तिकडं हाड आहे. आम्ही तिकडून गेलो नाही, तर तुम्हाला तिकडून दाखवलं असतं ना. आमची वाट लागत होती. तर तिथे अजून पकडतो ना आम्ही. तर शेतामध्ये जातो, तुम्हाला शेतामध्येच नेतो. झाला थोडा रस्ताच राहिला ह्या. तर चला मग आपल्या शेतामध्ये. मित्रांनो आपल्या शेतामध्ये आलो ना. आपली हेवाली पराठी आहे. त्याला म्हणले जाते माल आमच्या याच्या गावठी भाषामध्ये. नाही तर तुम्ही माल म्हणलं तर भलताच माल समजला असता तुम्ही. पण आम्ही ह्या मालाची गोष्ट करतो. आपली अशी पराठी आहे. तर आता आपण बंडीकडे जाऊ. बंडीमध्ये खात आहे, ते खात उतरायचं आहे आणि पराठीला द्यायचं आहे. तर चला, बाबा वगैरे जाऊ नाही पहिलेच. तर आता तुम्हाला दाखवतो कसं कसं द्यायला लागते. तर एन्जॉय करा बरं, आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आपला. तर चला. आपली बैलबंडी याच्यात खात आहे. आणि हे खात बघू शकता, हे खात काढलं बाबाने. तर याच्या पहिले तर बाबा द्यायला सुरुवात केली. तर तनूचा मी वटा वगैरे बांधून देतो, आणि तुम्हाला मी दाखवतो समोरची प्रोसिजर का करणार आहे. तर एन्जॉय करा तुम्ही. मित्रांनो आता खात काढलं मी, बघू शकता हे आपलं खात आहे. आणि तनू वगैरे समोर गेले. तर त्याला मी खात पुरवण्याचं काम करणारा.
आणि मला तर खात देता येत नाही, तर बाबा वगैरे सगळे भिडले काम करायला. बघू शकता हे सगळे काम करताय. मला तर काही देता नाही, तर मी त्याला खात पुरवीन फक्त. खात म्हणजे आपला युरिया पुरवाचा आहे. बघू शकता अशा प्रकारे युरिया दिल्या जाते पराठीला. आणि आपली अशी पराठी आहे आणि पूर्ण आपले कामं चालू आहे इकडं. आणि पाणी याच्या पहिलं लवकर झालं पाहिजे एवढं. तर मी त्याला अजून खात घेऊन जातो. तर चला मग तुम्हाला एक दाखवतो. खात घेऊन जा लागते, तुम्ही बघू शकता. असं खात देऊन मंदामंदी ठेवा लागते. जसं याचं संपलं की आपल्याला त्याला खात त्याच्या वट्यामध्ये टाका लागते. तर दादी वट्या बांधून राहिले. आता मला जसं बांधता आलं मी बांधलं बा. तर दादी कशी बांधते तुम्हाला दाखवतो पा. मला जसं बांधता नाही आलं, पण तनू आणि दादी आता बांधून राहिले. अशा प्रकारे बांधले जाते. मी न बांधलं होतं तेव्हा सुटून गेलं त्याचं. तर मी इथं ठेवतो खात. ते पाणी येऊन आणि चिखल फसते म्हणून नाही का असे दम येऊन राहिला. तर मित्रांनो अशा प्रकारे जे हे तुम्हाला युरिया दिसत आहे, ते युरिया ते बाल्टीहून टाकतात आणि वाट्यामध्ये टाकणार. असं बघू शकता तुम्ही. तुम्हाला खरं सांगू का, आमच्या घरातलं सर्वात मेहनत करणारी जर बनलं तर आपली तन्नूबाई. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. तिला स्पेशल आम्ही वरोऱ्याहून बोलावला तर लसण लावायला पण ते होती ना, आता आपल्या खात द्यायला पण ते आहे. तर तिला मजुरी द्यायची गरज नाही. ती मजूर काही देऊ नका म्हणे, आपल्या वावरातच पूर्ण मी फ्रीमध्ये करून देतो म्हणे, फक्त एक हिस्सा देऊन दे जा म्हणे. अशी बोलते ते. हिस्सा देऊन द्या म्हणते, हिस्सा. आणि तिचे बाबा सुद्धा तिच्याकडूनच बोलते हिस्सा दिनच म्हणते. लंबा हात करू एवढा हिस्सा दिनच म्हणते. ते हसून राहिले बघू शकता. आणि आपली दादी हळूहळू देत आहे. तर मी त्याला आणून देतो. तर आता मी एवढं मोठं आणून दिलं ते खातात थैली. तर एवढी मानी लागून गेली, टाकून दिली मी अर्ध्यात. तर तिथंच ठेवून दिली. तर आता हे हळूहळू घेऊन राहिले. तर एंडिंग पर्यंत ब्लॉग बघा बरं, पुरा हे माहोल होणार आहे. मित्रांनो आतावरी आमचं पूर्ण हे शेत एक पट्टी झाली आमची म्हणायची पूर्ण. तर आपली तन्नूबाई जेव्हा खात द्यायला लागली होती तिचा चेहरा ग्लो करत होता. तर आता गरमीनं बघू शकता तर पूर्ण काळा आला. तर बघू शकता काळा आता चेहरा लपून राहिली ते. तर बघू शकता. आणि आपले बाबा वगैरे सगळे देत आहे. आणि मी तर खाताच्या थैल्या आणून पागल होऊन राहिलो. माझा अवतार पा कसा होऊन गेला. पूर्ण हे पारद्यासाचा सारखं दिसून राहिलं. पारदीच जसा मी आंघोळी नाही केली. तर एक जिथपर्यंत आम्ही 4 थैल्या आणल्या. तर 4 थैल्या ह्या 2 पट्ट्यात पुरल्या. तर समाप्त आपला खात देण्याचा प्रोग्राम न उद्या द्यायचा अर्धा. तर ह्या एक पट्टी हेवाली होय आणि आता दुसरी पट्टी हेवाली म्हणजे पूर्ण. तर आता पाहू कुठपर्यंत पट्टीपर्यंत खात आहे आपलं. हे आखरीची हित आहे आणि मग इकडं चालू होईल. बघू शकता एवढंच राहिलं फक्त. मित्रांनो आता अशा प्रकारे मी खात देऊन राहिलो. दादीला म्हणलं थोडंसं थांबून जा. तर मी देतो म्हणलं थोडंसं त्या वाटणीचं. एक पट्टी समाप्त झाली तर आम्ही दुसऱ्या पट्टीमध्ये लागलो आहे. अशा प्रकारे खात दिल्या जाते. आणि ते मी शेतकरी नाही आहे तर तू माहीत आहे मला. तर जे शेतकरी आहे त्याला माहीत आहे कसं खात दिल्या जाते का. आणि जे शेतकरी नाही आहे त्याला माहीत नाही. तर अशा प्रकारे खात दिल्या जाते. तर बघू शकता तुम्ही बाबा, मी, आई, तन्नू वगैरे सगळे कामी आहो. आमचे 2000 वाचले पूर्ण खात द्यायची. कारण की मजुरी अशा वाढून आहे ना. आपल्या मुख्यमंत्री साहेबांना दिले 1500 रुपये महिना चालू केला. तर मजुराचा वर्ग असा भाव चढून आहे, भाव सोडून द्या. अरे तुम्हारी खोपड़ी में भेजा है कि भजिया है. तर म्हणलं आम्ही घरीच देतो, तेच पैसे आम्हाला येऊन जाते. तर मजा येत असेल खरंच सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. चला मग. तर मित्रांनो आमचं खात देणं झालं. तर आता आम्ही घराकडे निघतो. दादी वगैरे त्या बंडीवर येत आहे. तर मी आपली गाडी आहे तर तिकडं गाडीकडे जाऊ आपण. चला. आणि ब्लॉग एन्जॉय केला असं मला माहीत आहे. तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि तर लाईक करा. तर आता तुम्हाला मी उद्या बी आपल्या खाद्याचं ते वरच्या पट्टीतलं आहे, खालची पट्टी झाली पूर्ण. तर चला मग आता घरी जाऊ आपण. आता गाडी पाशी आलो आपल्या. तर बघू शकता हे आपली गाडी. आणि आता आपण जाऊ. दादी बंडीवर गेली. तर चला आता घरी जाऊ. आता आंघोळ वगैरे करायची. अवतार पा कसा पुरा पारद्यासारखा अवतार झाला. सकाळी 9:30 वाजता आलो तर 3 वाजून गेले इथंच. अवतार पूर्ण कसा होऊन गेला. तर चला घरी.